नमस्ते मुलांनो, छान आहात सगळे? चला, आजच्या मराठीच्या पिरियडला काय शिकायचंय ते बघूया. बाराखडी ट. चला तर आज आपण बाराखडी ट शिकणार आहोत. ट हलंत अधिक अ बरोबर ट. जेव्हा अ स्वर या ट व्यंजनात जोडला गेला त्यावेळेस ट हे अक्षर तयार झालं. त्याचे शब्द बघूयात. ताट आणि टरबूज. ताट म्हणजे डिश, ज्याच्यात आपण जेवण करतो, आणि टरबूज टरबूज म्हणजे वॉटरमेलन. आवडतं ना सगळ्यांना? पुढचं बघूया. ट हलंत अधिक आ बरोबर टा. आचा हा जो काना आहे तो काना या ट ला जोडला गेला, मग टा तयार झाला. टाचे शब्द बघूया. लाटा आणि टाळ. लाटा म्हणजे वेव्स. समुद्र किनारी आपण गेलो की त्या ठिकाणी आपल्याला लाटा बघायला मिळतात, हो की नाही? टाळ मुलांनो हे आहे एक इन्स्ट्रुमेंट, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. पंढरीच्या वारीमध्ये तुम्ही बघितलं असेल, जाताना वारीतले लोक सगळे भजन म्हणत जातात आणि त्यांच्यात काय असतं? टाळ. पुढचं बघूया. ट हलंत अधिक ई बरोबर टी. ई म्हणजे पहिली विलांटी. ट ला पहिली विलांटी आलीये. टिळा आणि टिळक. टिळा टिळा म्हणजे जो आपण कपाळाला लावतो ना टिळा, आणि टिळक बाळ गंगाधर टिळक, थोर स्वातंत्र्य सैनिक, हो की नाही? ट हलंत अधिक ई बरोबर टी. ई म्हणजे दुसरी वेलांटी. टीचे शब्द बघूया. चौपाटी आणि शेपटी. चौपाटीवर गेलात तुम्ही फिरायला? मुंबईला आहे की नाही चौपाटी? शेपटी शेपटी म्हणजे टेल. ट हलंत अधिक उ बरोबर टू. उ म्हणजे पहिला उकार. ट ला या ठिकाणी पहिला उकार आलेला आहे. टुमदार आणि टुणकन. टुमदार मुलांना, टुमदार म्हणजे लिटिल, छोटास. टुमदार घर आहे असं म्हणतात ना. छान आहे घर, टुमदार आहे एकदम असं म्हणतात. टुणकन टुणकन उडी मारणे म्हणजे टू हॉप. पुढचं बघूया. ट हलंत अधिक उ टू. ट ला दुसरा उकार आलेला आहे. या ठिकाणी याचे शब्द नाही आहेत मुलांना. चला आपण या ठिकाणी ट ची अर्धी बाराखडी तयार केली. आता पुढची बाराखडी बघूया. ट हलंत अधिक ए बरोबर टे. ए म्हणजे एक मात्रा. ट वर एक मात्रा. टेकडी आणि टेबल. टेकडी म्हणजे हिल. आपल्या इथं आहे ना दुर्गा टेकडी. टेबल त्याच्यावर आपण वस्तू ठेवतो. ट हलंत अधिक ऐ बरोबर टई. ट वर दोन मात्रा आल्यात. टईचे शब्द नाहीत मुलांनो. पुढचं बघूया. ट हलंत अधिक ओ बरोबर टो. एक काना एक मात्रा. टोपी आणि टोपली. टोपी म्हणजे कॅप. टोपली म्हणजे बास्केट. ट हलंत अधिक औ बरोबर टौ. एक काना दोन मात्रा. टौचे शब्दही नाही मुलांनो. ट हलंत अधिक अम बरोबर टम. ट वर अनुस्वार. टेंगुळ आणि टिंकू. टेंगुळ मुलांनो खेळताना आपण पडलो की काय होतं? कपाळाला, डोक्याला काही ठिकाणी स्वेलिंग येते, म्हणजे त्या ठिकाणी टेंगुळ येतं. टिंकू मुलाचं नाव, नेम ऑफ द बॉय. ट हलंत अधिक आ बरोबर टा. त्याचे शब्द नाहीत मुलांनो. चला तर या ठिकाणी आपण ट ची बाराखडी पूर्ण केली. आता ही बाराखडी मी तुम्हाला अशी वाचून दाखवते. ट टा टी टी टू टू टे टई टो टौ टम टाह. चला आता ही बाराखडी वहीत कशी लिहायची ते बघूया. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. नवीन पेजवर डेट टाका, बाराखडी ट हेडिंग द्या, आणि ट हलंत अधिक अ बरोबर ट. ताट टरबूज याप्रमाणे ही बाराखडी बोलून बोलून लिहा मुलांनो. आहापर्यंत पूर्ण करा. एक लाईन लीव करून ही बाराखडी अशी लिहा. ट ते टहा आणि कंप्लीट करा. तर मुलांना आज आपण काय शिकलो? बाराखडी ट ती कशी तयार झाली ती बघितली, आणि त्याचे वेगवेगळे शब्दही शिकलो, हो की नाही? चला तर या ठिकाणी आजचा पिरियड संपला. पुढच्या पिरियडला लवकरच भेटू. धन्यवाद.